तर बीडमधून एक महत्त्वाची बातमी समोर येते। बीडच्या गेवराई तालुक्यातील अगर नांदूर गावात गोदावरीचं पाणी शिरलंय। लोकशाही मराठी थेट अगर नांदूर गावांमधून आता लाईव्ह पाहायला मिळतीये। तर बीडच्या गेवराई तालुक्यातील अगर नांदूर गावात गोदावरीचं पाणी शिरलंय। बीडच्या गेवराई तालुक्यात मुसळधार पाऊस पडतोय। परिणामी गेवराई तालुक्यातील अगर नांदूर गावात आता गोदावरीचं पाणी शिरलंय। बीडच्या गेवराई तालुक्यात मुसळधार पाऊस सुरू आहे। परिणामी गेवराई तालुक्यातील नांदूर गावात हे गोदावरीचं पाणी शिरलेलं आहे। सध्या बीडमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। याचा फटका बीडच्या नांदूर गावाला बसलाय। बीडच्या नांदूर गावात गोदावरीचं पाणी शिरलेलं आहे। बीडमधून मोठी बातमी समोर येतेय। बीडमध्ये सध्या मुसळधार पावसाचा फटका बसलेला आहे। बीडच्या गेवराई तालुक्यातील अगर नांदूर गावात हे गोदावरी नदीचं पाणी थेट शिरलंय। थेट अगर नांदूर गावामधून आपले प्रतिनिधी हरिदास तावरे आपल्याशी जोडले गेलेले आहेत। हरिदास, कशी आहे तिथली परिस्थिती? नागरिक सुरक्षित आहेत का? बीडच्या गेवराई तालुक्यातील अगर नांदूर गावात हे गोदावरीचं पाणी शिरलंय। नक्कीच कृपा या ठिकाणी सांगता येईल की मी जे गावामधून पाणी शिरलं आहे त्या गावामध्ये आहे। अक्षरशः ही जी परिस्थिती आहे मी तुम्हाला या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतो। अक्षरशः गोदावरीचं जे पाणी आहे ते पूर्ण क्षमतेनं या ठिकाणी आता शेतामध्ये शिरलंय। अक्षरशः पूर्ण पाणीच पाणी या भागामध्ये पाहायला मिळतंय। अनेक गावातील नागरिकांचं स्थलांतर देखील या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आणि माझ्या बरोबर या ठिकाणचे काही नागरिक देखील आहेत। आपण त्यांच्याशी बोलू। मामा, काय सांगता येईल या ठिकाणी जे पाणी शिरलंय ते कशा पद्धतीने या ठिकाणचे नागरिक आहेत त्यांना तुम्ही बाहेर काढले, कुठं हलवण्यात आले, काय सांगता येईल? जवळपास 150-200 कुटुंब आम्ही जायकवाडीला शाळेत सोय केली। प्रशासनाने समजा तिथं बोलवलं, तिथं सोय केली। जवळपास सगळे ताई वर्ग आपापल्या गावाला दिलेत, बालक फिलक सगळे पाठवून। आता फक्त युवक आहेत गावात आणि जवळपास 150-200 कुटुंबाच्या घरात पाणी पण शिरलेलं आहे। सध्या 200 कुटुंब। हो। आणि किती हे आहे ते शेती जी आहे ती पाण्याखाली नेमकी? जवळपास शेती एक 400-500-600 एकर जवळपास पाण्यात आहे सध्या शेती। अच्छा, नक्कीच अजून काही नागरिक देखील आहेत। काका, काय सांगता येईल या ठिकाणी काय परिस्थिती तुमच्या गावची? गोदावरीचं पाणी सुटल्यामुळं त्रास नाही। पूल म्हणजे आम्हाला पाऊस जर पडला तरी आमच्या गावाला संपर्क तुटतो। अच्छा, दरवर्षी आता बी 2 वेळेस आमच्या गावाचा संपर्क तुटलेला होता। अलीकडे पलीकडे जाता येत नव्हतं। आम्हाला 10 वर्षापासून चालू आहे। यंदा तर जास्तच त्रास झालेला आहे, कारण कसं गोदावरीचं जे पाणी सुटलेलं आहे त्यामुळे आमच्या गावातले मंदिरापाशी पाणी आलेलं आहे। तिथून जे लोक आता जे लोक गावात निश्चित हरिदास, या संदर्भात अपडेट आपण घेत राहू। धन्यवाद तुर्तास आपण दिलेल्या या सविस्तर आढावाबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।